माझा काळ मला समोर दिसू लागलाय. खेळणी बागडणी कुठली, खेळणी बागडणी कुठले, संघर्षाचे जिणे जीवनी, मायेचे ते छत्र हरपले, बालरमाच्या बालपणी, मायेचे ते छत्र हरपले, बालरमाच्या बालपणी. काय झालं बाबा? भूक आणि कष्ट सहन करू आम्ही, पण तुमची तब्येत अजून खराब झालेली आम्हाला बघवणार नाही. बाबा बाबा तुला माझ्याबद्दल काही तक्रार तर नाहीये ना? जी काय? जी नाही. मला अगदी स्पष्टपणे दिसतं येणारा काळ भीमासाठी भयानक संघर्षाचा असेल, पण त्या संघर्षातला भीमाचा विजय मला तुझ्या डोळ्यात अगदी लख्खपणे दिसतो. आपल्या समाजाची आज जी दुर्दशा झाली आहे त्याचं एक कारण म्हणजे अज्ञान. त्या अज्ञानामुळे आपला समाज लाचार, घाबरट आणि गुलाम झाला. त्यावर एकच उपाय ते म्हणजे शिक्षण. ह्याहून अधिक भयंकर समस्या आहे ती जातीयवादाची. या जातीयवादाच्या विषयाला कसं काय पचवशील? साहेब, मला माझा अपमान झालेला चालेल, पण तुमचा अपमान झालेला मला सहन नाही होत. रमा, अगं मरण म्हणजे आयुष्यातलं एक कडवं सत्य आहे. त्यांनी बघितलेली सगळी स्वप्न तुम्हाला पूर्ण करायची. त्यांनी तुमच्यावर ठेवलेला विश्वास, तुमचा आत्मविश्वास अजिबात डगमगू देऊ नका. मलाही मनाला वाटतं की लग्नापासून आजपर्यंत दुःख आणि कष्टाशिवाय मी तुला काही देऊ शकलो नाही. आणि आज कुठे 2 पैसे हातात आले तर तुला आठवण झाली ती घरच्या सर्वांची. आपण एका आईच्या पोटी जन्माला आलो नाही एवढंच, पण आपलं नातं अगदी सख्ख्या बहिणींसारखं. तू म्हणत होतीस ना, शेजारचे नेहमी टोमणे मारत असतात की एवढ्या मोठ्या माणसाची पत्नी आणि अंगावर एकही दागिना नाही. आता हे दागिने घाल आणि त्या सर्वांची तोंड बंद कर. पैसे कुठून आणले आणि हे काय झाले हाताला? रमाताई, हे थोडे पैसे आहेत, छोटीशी भेट म्हणून आपण स्वीकार करा. मेहनतीने कमवलेल्या एका भाकरीवर आमचं कुटुंब समाधानी आहे आणि तोच आमचा स्वाभिमान. कुंकू हे सौभाग्याची निशाणी असते. ही साडी दागिने नसतील तरी चालेल, पण माझ्यासाठी कुंकू माझ्या कपाळावर कायम असलं पाहिजे. गरीब लाचार असल्या गोष्टी डोक्यातून काढून टाका. कुठवर नपुसक होऊन जगात राहणार तुम्ही? तुमच्या आत्मविश्वासाला जागवा, नाहीतर तुमच्या आया बहिणींच्या अब्रूचे धिंडवडे असेच भर रस्त्यात काढत राहतील हे लोक आणि तुम्ही काहीच करू शकणार नाही. त्या बांगड्या मुलांच्या भूकेपेक्षा मोठ्या नाही आहेत आणि पोटाची आग काय असते त्याची चांगलीच जाणीव आहे. त्या पद्धतीने सामान कशाला बाहेर फेकतो? प्रेमाने कधी ना बोललो पती पत्नी म्हणून, मुळी वेळच नव्हता
तुझं